आम्ही जात आहोत आता वाघा बॉर्डर। भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम, हिंदुस्तान जिंदाबाद अशा उद्घोषणांनी देशप्रेम सर्वोच्च शिखरावर पोहोचवले जाते। ज्या ठिकाणावरून पाकिस्तान सैनिक समोरासमोर आपला रुबाब दाखवतात, ज्या ठिकाणी थेट पाकिस्तान लोकांच्या समोर आपला आवाज बुलंद करून आपली ताकद दाखवता येते। नमस्कार, आज मी तुम्हाला वाघा बॉर्डर विषयी माहिती सांगणार आहे। मी जो क्षण अनुभवला आहे तो क्षण मी इथे माझ्या शब्दात सांगणार आहे। वाघा बॉर्डर ही एक लष्करी चौकी आहे जी अमृतसर आणि लाहोर यांच्या दरम्यान आहे। या सीमा चौकीच्या दौऱ्याला सुवर्ण जयंती गेट असेही म्हणतात। हा परिसर बऱ्यापैकी हिरवागार आहे। लाहोरपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे, तर अमृतसरपासून 28 किलोमीटर अंतरावर आहे। वाघा बॉर्डरलाच अटारी बॉर्डर असेही ओळखले जाते। परेडपूर्वीचा रंगारंग सोहळा मी अनुभवला। तो एक भुरळ घालणारा असा समारंभ होता। परेड दरम्यान भारत, पाकिस्तान आणि सैनिक आक्रमक झालेले मला पाहायला मिळाले। बीटिंग रिट्रीट सोहळा प्रत्येकाने एकदा पाहायलाच हवा। हा सोहळा पाहिल्यानंतर माझेच नाही तर प्रत्येक भारतीयांचे हृदय अभिमानाने आणि उत्साहाने भरून आले। 1959 सालापासून भारतीय सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्सकडून हा ध्वज सोहळा आयोजित केला जातो। कटारी बॉर्डर सोहळा हे दोन राष्ट्रांमधील शत्रुत्व, सहकार्य, बंधुत्वाचे प्रतीक आहे। परेडपूर्वीचा रंगतदार सोहळा आम्ही अनुभवला। तिथे 15 मिनिटे परेड अगोदर लेडीजसाठी स्पेशल डान्स असतो, तो आम्ही खूप एन्जॉय केला। सर्व महिलांमध्ये देशाविषयीचा अभिमान आणि आनंद भरभरून येत होता। डान्स झाल्यावर परेडला सुरुवात झाली। और आज की इस परेड का नेतृत्व कर रहे हैं श्री गौरव शर्मा, असिस्टेंट कमांडेंट, उनके साथ में सब इंस्पेक्टर राधेश्याम चौधरी। आज की परेड के गार्ड कमांडर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।